एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत सादरीकरण करण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर वर्षा निवासस्थानी सादरीकरण झालं। इमारतीमध्ये कोणता विभाग कुठे असेल याचा आढावा घेण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना या संदर्भातले निर्देश बघायला मिळाले। तर एअर इंडिया इमारतीच्या कामाबाबत सादरीकरण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हे सादरीकरण करण्यात आलेलं आहे। त्या दरम्यानची आपण ही दृश्य देखील पाहू शकतोय। तर खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेलेला आहे। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू झालाय। या जवानाच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या बघायला मिळतोय। कारवाईशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा या नातेवाईकांनी दिलेला आहे। खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्याच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, ह्या आघातात सरकारने त्याला काहीतरी आपला ह्या 9 महिन्याच्या 2 मुली आहेत, या मुलींना सहकार्य करावा आणि प्रमुख म्हणून तोच आपला ठाण्याला ड्युटीवर जात असताना नाशिक बॉम्बई ह्या हवेच्या ठिकाणी असे मोठे खड्डे पडलेले आहेत। विकास लहू गोरे। नमस्कार। आज आमच्या गावातील विकास लहू गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शापूरमध्ये रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा।